दोस्तों, आपने इस चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें। आप सबको मेरा नमस्कार। हिंदी पाठशाला में आप सबका स्वागत है। संधि और उसके भेद से संबंधित आज चौथा क्लास है। आज हम व्यंजन संधि के बारे में सीखेंगे। ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿದೆ संधि के तीन भेद है, स्वर संधि, व्यंजन संधि और विसर्ग संधि। स्वर संधि के पांचों भेदों के बारे में हम सीख चुके हैं। आज हम व्यंजन संधि के बारे में सीखेंगे। ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ ಹೇಗಾಗುತ್ತೆ, ಯಾವ ರೀತಿ ಅದನ್ನ ನಾವು ಸಂಧಿ ವಿಚ್ಛೇದ ಮಾಡಬಹುದು, ಪೂರ್ವ ಪದದ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಈಗ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗೋಣ. व्यंजन संधि की क्या परिभाषा है पहले देखेंगे। व्यंजन से स्वर अथवा व्यंजन के मेल से उत्पन्न विकार को व्यंजन संधि कहते हैं। बहुत सरल परिभाषा है। व्यंजन से स्वर, व्यंजन के साथ स्वर ಅಥವಾ ವ್ಯಂಜನ का ಮೇಲ್ होता है ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಂಜನ ಬರುತ್ತೆ. ವ್ಯಂಜನದ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ व्यंजन संधि में जो पूर्व पद होता है उसका अंतिम वर्ण हमेशा व्यंजन ही रहता है, उसके साथ कोई स्वर नहीं आता. ಇದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ ಅಂತ ನೀವು ಕರಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ जो पूर्व पद होता है, जब आप संधि विच्छेद करेंगे, जब पूर्व पद होता है, पूर्व पद का अंतिम वर्ण हमेशा व्यंजनी होता है, उसके साथ कोई स्वर जुड़ा हुआ नहीं रहता. ಅಂದ್ರೆ ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ ಆಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಪೂರ್ವ ಪದದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬರುವ ಆ ವರ್ಣ ಏನಿದೆ, ಅಕ್ಷರ ಏನಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವರ ಇರೋದಿಲ್ಲ, ಯಾವಾಗ್ಲೂ ವ್ಯಂಜನನೇ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ನೋಡಿ, ಒಂದು ಹಲ್ಲು ಹಾಕಿ ನಾನು ತೋರಿಸಿದೀನಿ. ದಿಕ್ ಅನ್ನೋ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಷರ ದಿಕ್ ಅಲ್ಲಿ ಕ ಏನಿದೆ, ಈ ಕ ಅನ್ನೋದು ಸ್ವರಕ್ಕೆ ಬಿನಾ ಹೇ, ಇದನ್ನ ಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕ ಅಲ್ಲ. इसके साथ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಂಜನ ಇರಲೇಬೇಕು, ಒಂದು ಕಂಡೀಷನ್, ಅದ್ರ ಮುಂದೆ ಸ್ವರ ಬರಬಹುದು ಅಥವಾ ವ್ಯಂಜನ बरಬಹುದು, उसे हम व्यंजन संधि कहते हैं. का के साथ यहाँ हम आया है, का यहाँ परिवर्तित हुआ, विकार हुआ, गा में बदल गया है. दिक प्लस अंबर दिगंबर, उसी प्रकार दिक प्लस गज दिग्गज. आगे देखेंगे व्यंजन संधि में क्या क्या नियम है. ಕ ಚ ಟ ತ ಪ, ಈ ಐದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು. ಕ ಚ ಟ ತ ಪ ಏನಿದು, 5 वर्गीय व्यंजन के 5 वर्ग. क ಕ वर्ग, च च वर्ग, ಟ ಟ वर्ग, ತ ತ वर्ग, ಪ ಪ वर्ग. ಅಂದ್ರೆ ಕ ಖ ಗ ಗ ಚ ಛ ಜ ಜ ಟ ಠ ಡ ಢ ಣ ತ ಪ ಪ ಬ ಭ ಮ, ಆ 5 ವರ್ಗಗಳದ್ದು 25 ಲೆಟರ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ವರ್ಗಗಳ 5 ವರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವು ವಿಂಗಡಿಸಿದೀವಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ वर्ण का मेल किसी स्वर से होने पर, किसी स्वर से या वर्ग के तीसरे वर्गದ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದು, ಕ ವರ್ಗದ ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು, ಗ. ಚೌಥಾ ವರ್ಣ ಅಂದ್ರೇನು, ಘ. ಅಂದ್ರೆ ಕ ಮುಂದೆ ಕ ಬಂದಿದೆ पूर्व पद के अंत में, और उत्तर पद के शुरू में तीसरा अक्षर आने पर ಅದೇ ವರ್ಗದ ಬರಬೇಕು. ಕ ಮುಂದೆ ಗ ಬರಬಹುದು ಅಥವಾ ಘ ಬರಬಹುದು. आने पर ಅಂದ್ರೆ तीसरा ಅಥವಾ चौथा वर्ण. ಕ ಚ ಟ ತ ಪ ಗೆ ಗ ಜ ಡ ದ ಬ ಬರಬಹುದು, ಅಥವಾ ಘ ಝ ಢ ಧ ಭ ಬರಬಹುದು. ಅದರ ಮುಂದೆ ಇದೆಲ್ಲ ಯಾವುದು, ಪೂರ್ವ ಪದ. ಇದರ ಮುಂದೆ ಬರೋದು ಗ ಜ ಡ ದ ಬ उत्तर पद के शुरू में आने पर, या र ल व आने पर ಸ್ವರ ಬರಬಹುದು, ಅಥವಾ ಈ तीसरा चौथा वर्ण आ सकता है, या र ल व आने पर किसी वर्ण हो तो वर्ग का पहला वर्ण स्वयं ही तीसरे वर्ण में परिवर्तित हो जाता है. ಇದರಲ್ಲಿ ಏನೇ ಬರಬಹುದು, ಸ್ವರ ಅಥವಾ ತೀಸರಾ ವರ್ಣ, ಚೌಥಾ ವರ್ಣ ಅಥವಾ ರ ಲ ವ ಏನೇ ಬಂದ್ರುವೆ, ಇಷ್ಟರಲ್ಲಿ ವಹ तीसरे वर्ण में बदल जाता है. तीसरा वर्ण ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಕ ಅಂದ್ರೆ ಗ, ಚ ಅಂದ್ರೆ ಜ, ಟ ಅಂದ್ರೆ ಟ ಠ ಡ ಡ, ತ ಅಂದ್ರೆ ತ ಥ ದ, ತಾಗೆ ದ ಬರುತ್ತೆ, ಪ ಅಂದ್ರೆ ಪ ಫ ಬ. ಈ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಕಚಟ ತಪ ಗ ಜ ಡ ದ ಬ आगे बदलागुत्ते. ಇದು ಒಂದು ನಿಯಮ. एग्जाम्पल हम देखेंगे, उदाहरण के लिए अच प्लस अंत. अच च है, कोई स्वर आया तो च आपको पता है तीसरा वर्ण कौन सा है, च का, च छ ज झ, च छ दूसरा, ज. ಆ ಚ ಆಗೆ ಜ ಬಂದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಇದು
व्यंजन संधि आयतु। षट प्लस आनन ट है, ट का तीसरा वर्ण कौन सा है? ಡ, ಷಡಾನನ್. ಇಲ್ಲಿ ಡ ಇದೆ, ಆ ಬಂದಿದೆ, ಆ ರೀತಿ ಆಯ್ತು. तो ಇದು ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ. दूसरा नियम क्या बताता है? ಕಚಟ ತಪ वर्ण का मेल ಅಂದ್ರೆ ಸೇರೋದು. ಇದು ಕಚಟ ತಪ ಯಾವಾಗಲೂ पूर्व पद का अंतिम वर्ण मेल ಮಾ ಯಾ ನಾ वर्ण से हो तो ಮಾ ಅಥವಾ ನಾ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ उत्तर पद के शुरू में मा या ना वर्ण से हो तो वर्ग का पहला वर्ण स्वयं ही अंतिम वर्ण में परिवर्तित हो जाता है. ಇದು ವೆರಿ ಸಿಂಪಲ್. ಈ 5 ವರ್ಗಗಳೇನು ಹೇಳಿದಿನಲ್ಲ, ಈ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಕ ಇದೆ पूर्व पद के अंतिम वर्ण के रूप में क है तो उसका पांचवा वर्ण हो जाता है. ಅಂದ್ರೆ ಅನುನಾಸಿಕಗಳೇನಿದೆ, 5ನೇ ಅಕ್ಷರ ಏನಿದೆಯಲ್ಲ ವರ್ಗದಲ್ಲಿ, ಆ ಣ ಇರ್ಬೋದು, ನ್ಯಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನ ನ ಮ, ಆ ಲೆಟರ್ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಜೈಸೆ ಪಹಲಾ ವರ್ಣ ಅಂತಿಮ ವರ್ಣ में परिवर्तित हो जाता है. ಬಹಳ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಯಾವಾಗ ಆಗೋದು? ಮಾ ಯಾ ನಾ ಆನೆ पर. जैसे षट प्लस मास, षट ट आया है, यहाँ माँ है, अंतिम वर्ण है तो अंतिम वर्ण में बदल जाता है. ಮಾ ಪ ಪ ಬ ಬ ಮಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಾ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದು? ಮಾ ಬಂದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಟ ಬಂದಾಗ, ಮಾ ಅಥವಾ ನಾ ಬಂದಾಗ ಏನಾಗ್ಬೇಕು? ಟ. ಅಂತಿಮ ವರ್ಣ ಯಾವುದು? ಟ ಠ ಡ ಢ ನ. ಇಲ್ಲಿ ನಾ ಬಂತು ನೋಡಿ, ನ. ಮಾ ಅನ್ನೋದು ಹಾಗೆ ಬರೀತೀವಿ. ಹಾಗೆ ಸತ್ ಪ್ಲಸ್ ಮಾರ್ಗ್, ಮಾ ಬರ್ಬೇಕು, ಅಥವಾ ಮಾ ಅಥವಾ ನಾ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ತ ಇರೋದು ಏನಾಗ್ಬೇಕು? ಉಸ್ಕಾ ಅಂತಿಮ ವರ್ಣ ಯಾವುದು? ತ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಯಾವುದು? ತ ಥ ದ ಧ ನಾ, ನಾ ಬರ್ಬೇಕು ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ನಾ ಬಂತು. ಸನ್ಮಾರ್ಗ್, ಷಣ್ಮಾಸ್ ಸನ್ಮಾರ್ಗ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಉದಾಹರಣ ಹೇ. ಈಗ ತ ಇದೆ. ಈಗ ಕಚಟ ತಪ ಮುಂದೆ ಯಾವ್ದ್ಯಾವ್ದು ಬಂದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದೀನಿ. ಈಗ ಮೂರನೇ ನೋಡೋಣ. तीसरा नियम क्या बताता है? त वर्ण के बाद च या छ वर्ण हो तो, च ಅದರೇ ಸೇಮ್ ಬಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಾಗಿದೆ. ಈಗ च या ता वर्ण है, पूर्व पद का अंतिम अक्षर त है, तो उसके सामने चा या छा आने पर ता होगी चा आಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. तो त का चा हो जाता है. ನೋಡಿ, ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಮುಂದೆ पूर्व पद के अंतिम स्वर वर्ण ता है, उत्तर पद का पहला स्वर या वर्ण कौन सा है? चा है. चा ಇರಬಹುದು, ಛ ಇದ್ದಾಗ ಈ ತಾ ಅನ್ನೋದು ಚಾ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ತಾ चा में बदल जाता है. जैसे उच्चारण, उत उत प्लस ता, देखिए चारण, यह चा है तो इसलिए ता चा में बदल जाता है. ಉಚ್ಚಾರಣ, ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಧ ಅಕ್ಷರ ಕಾಣ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಅರ್ಧ ಅಕ್ಷರ ಇದು ಯಾವುದೇ, ಇಲ್ಲಿ ತ ಇದೆಯಲ್ಲ ಅದಲ್ಲಿ ಚ ಆಯ್ತು, ಮತ್ತೆ ಚ ಇದು ಸೇರಿತು, ಉಚ್ಚಾರಣ ಅನ್ನೋ ವರ್ಡ್ ಆಯ್ತು. ಸತ್ ಪ್ಲಸ್ ಚರಿತ್ರ, ಚ ಆಯಾ ಹೇ तो इसलिए ता चा में बदल जाता है. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ತ ಅದೇ ಇಲ್ಲಿ ಚ ಆಯ್ತು, चरित्र सच्चरित्र में बदल गया. तो इस प्रकार ता वर्ण के सामने च या छ आने पर ता चा में बदल जाता है. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳೋದು ತುಂಬಾ ಸುಲಭ. ತಾ ಮುಂದೆ ಚ ಛ ಬಂದ್ರೆ ಅದು ತಾ ಚ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ತನ್ನದನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡ್ರಾಯ್ತು. ತಾ ವರ್ಣಕ್ಕೆ बाद ಜ ಝ ಬಂದ್ರೆ ವೆರಿ ಸಿಂಪಲ್, ಸೇಮ್ ಲಾಜಿಕ್ ಇಲ್ಲಿ ಅಪ್ಲೈ ಮಾಡೋದು. क्या करना है? क्या होता है? त के बाद ता जा में बदल जाता है, रसु में ही बदल जाता है. सत प्लस जन, सत त है, यहाँ ह्रस्व, त यहाँ ज में बदल जाता है. ನೋಡಿ, ಜನ್ ಇಲ್ಲಿ ಜನ್ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ, ಜ ತ ಇತ್ತು, ವಹ ಜ ಆಧಾ ಜ ಬಂದಿದೆ, ಸಜ್ಜನ್ ಆಯ್ತು. ಸತ್ ಜನ್ ಬರೆಯೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಸತ್ प्लस जन सज्जन. ಹಾಗೆ तत् प्लस जनित. ता है, उत्तर पद का पहला वर्ण कौन सा है? जा है. जा होने के कारण ता जा में बदल जाता है. वही नियम बताता है, ता का जा हो जाता है. तत् प्लस जनित तज्जनित ಅಂತ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. ತುಂಬಾ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿದೆ. नेक्स्ट, ता वर्ण के बाद हा हो तो, ತಾ वर्ण के बाद हा, हा ಬಂದ್ರೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ಬೇಕು? ತಾ ವರ್ಣ ಎಲ್ಲಿರ್ಬೇಕು? पूर्व पद का अंतिम वर्ण. हा ಎಲ್ಲಿರ್ಬೇಕು? उत्तर पद का पहला वर्ण. तो ತಾ ದ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಹಾ ಇರೋದು ಧ ಆಗುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಇದು ಬಹಳ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ದ ಆಯ್ತು, ಫಸ್ಟ್ ನಿಯಮ ಏನ್ ಹೇಳಿದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಆಗುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಹಾ ಇದ್ದಿದ್ದು ಧ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಜೈಸೆ ಉತ್
प्लस हार उद्धार ಅನ್ನೋ ವರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ संधि विच्छेद कीजिए पूछेंगे तो आपको कैसे लिखना है उत प्लस हार उद्धार उत त क्या हुआ यहाँ दा हुआ नियम वैसा ही है ना देखिए त दा में और हार धा में हा धा में बदल गया तो उत प्लस हार का हुआ उद्धार यहाँ संधि विच्छेद से और संधि दोनों को मिलाकर लिखने पर आता है उद्धार शब्द उत प्लस हरण उद्धरण ता दा में और हा धा में बदल जाता है इस प्रकार व्यंजन संधि के ये सभी उदाहरण और नियम है अब अभ्यास के लिए कुछ शब्द देखेंगे सत प्लस वाणी सत प्लस वाणी मैंने शुरू में प्रथम नियम में बताया है या रा ला वा आने पर उसका तृतीय वर्ग का अक्षर तीसरा हो जाता तीसरा वर्ण जैसे ता हो तो त थ द तीसरा कौन सा दा है तो सद्वाणी सत प्लस वाणी सद्वाणी अच प्लस अंत कोई भी स्वर आने पर चा का तीसरा च क च ट त प क ग ज ड द ब चा यहाँ जा में बदल जाता है अच प्लस अंत अजंत षट प्लस दर्शन षड दर्शन टा में टा डा में बदल गया है नेक्स्ट वाक प्लस जाल का गा में बदलता है क्योंकि क वर्ग में तीसरा वर्ण कौन सा है गा क ग वाक प्लस जाल वाक जाल तत् प्लस रूप त रूप यहाँ है ता यहाँ तीसरा वर्ण ದ है त ಥ ದ तीसरा वर्ण ನಿಮ್ಗೆ ಅದು 5 ಅಕ್ಷರಗಳದ್ದು ಗೊತ್ತಿರುವ ಅಂದ್ರೆ ವರ್ಗೀಯ ವ್ಯಂಜನದ 25 ಲೆಟರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕವರ್ ಕ ವರ್ಗ च वर्ग ट वर्ग थ वर्ग प वर्ग ಗೊತ್ತಿರಬೇಕು तीसरा वर्ण कौन सा है चौथा वर्ण पंचम वर्ण ಅಂದ್ರೆ ಅನುನಾಸಿಕ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು तत् प्लस रूप तद्रूप वाक प्लस ईश वाक ಇದೆ कोई भी स्वर सामने आने पर का गा में बदलता है वागीश हो गया तो इस प्रकार आपको समझ में आया है कि व्यंजन संधि की परिभाषा और उसके कुछ नियम और उस अभ्यास के लिए कुछ शब्द भी आपने अभी अभी सीखा है अब हम देखेंगे विसर्ग संधि विसर्ग संधि का मतलब भी वो शब्द ही बता रहा है कि उसमें शब्द जब हम संधि विच्छेद करेंगे तो पूर्व पद के अंत में विसर्ग होना आवश्यक है विसर्ग इरलेबेकु स्वर अथवा व्यंजन के साथ विसर्ग के मेल से विसर्ग में जो परिवर्तन होता है इसे विसर्ग संधि कहते हैं अदु स्वर के साथ भी मिल सकता है मेल हो सकता है व्यंजन के साथ भी लेकिन पूर्व पद का अंतिम वर्ण हमेशा विसर्ग में ही रहता है जैसे मन प्लस अनुकूल यह मन क्या है मन यह विषय विसर्ग बोलते हैं अनुकूल स्वर के साथ इसका मेल होने पर मनोनुकूल या मनोनुकूल ಇದಂ ಪ್ಲುತ ಸ್ವರ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬಹುದು मनोनुकूल ಅಂತ ಬರಬೇಕು ಆದ್ರೆ हम आजकल प्लुत स्वर का प्रयोग ज्यादा नहीं करते संस्कृत में इसका ज्यादा प्रयोग होता है लेकिन हिंदी में उसका ज्यादा प्रयोग नहीं करते इसलिए हम मनोनुकूल ही लिखते हैं मनोनुकूल क्या हुआ यहाँ मन यहाँ जो विसर्ग था यह ओ में परिवर्तित हो गया है मनोनुकूल मन प्लस अनुकूल मनोनुकूल ओ कारांत हो गया है उसी प्रकार शिव प्लस अहम विसर्ग आया कोई स्वर आया तो शिवोहम ओ में परिवर्तित हो गया है तो विसर्ग आना है अभ्यास के लिए देखेंगे निह प्लस चय निश्चय यहाँ विसर्ग श में बदल गया विसर्ग क्या हुआ है श में निह प्लस चय निश्चय निष्कपट यहाँ विसर्ग श महाप्राण में बदल गया है निह प्लस कपट निष्कपट निह प्लस रस नीरस यहाँ विसर्ग दीर्घ ई की मात्रा हो गई है नि यहाँ छोटी थी यहाँ बड़ी नीरस और दु प्लस गंध यहाँ रा में बदल गया है दुर्गंध दु यहाँ विसर्ग जो था वह रा में परिवर्तित हुआ है दुर्गंध मन प्लस रथ वहाँ ओ में परिवर्तित हुआ है मनोरथ पुरः प्लस इत वह भी वो में परिवर्तित हुआ है पुरोहित इस प्रकार आप देख सकते हैं और इसी प्रकार सीखते रहिए अब
4 भागों में मैंने संधि पढ़ाई है। उसके पहले भाग में मैंने स्वर संधि के बारे में, बाद में स्वर संधि के भेद, उसके बाद तो अन्य भेद उसी में, और आज के क्लास में व्यंजन संधि और विसर्ग संधि के बारे में जानकारी दी है। आप इसी प्रकार सीखते रहिए। और अगर आपने अभी तक इस ಚಾನಲ್ को ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ नहीं किया है, ಈ ಚಾನಲ್ನ ಇನ್ನೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನಿರಂತರವಾಗಿ ವಿಡಿಯೋಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಈ ಕೆಳಗೆ ಕಾಣಿಸುವ ಲೋಗೋ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು। आप सबको धन्यवाद।